थँक्यू सो मच. तुम्ही सगळ्या मोठ्या प्रमाणे माझ्या प्रेमाला सहयोग करण्याकरिता, माझ्या विषयाला सहयोग करण्याकरिता इथं यावेळी एकत्रित झाला, त्याबद्दल आभार. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, मी स्वतः मीडियामध्ये आहे, मी स्वतः सामाजिक कार्यकर्ता आहे, मी स्वतः बॉलिवूड मध्ये आहे. परंतु हे करत असताना मी गेले अनेक वर्ष एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी चालवतो. तिला कंपनी नाही, तिला मी मॅनेजमेंटच म्हणत असतो. परंतु इव्हेंटचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने सामाजिक, सांस्कृतिक हा कशा पद्धतीने होईल त्याचा मी वारंवार प्रयत्न केलेला आहे. म्हणजे मी जे इव्हेंटच्या माध्यमातून भारत देशामध्ये पेरलेलं आहे ते गुगल तुम्ही शोधलं तर जगभरात मी पेरले तेवढं कोणीच पेरलं नाही, अशा पद्धतीचा माझा तो इतिहास आहे. परंतु तो काय माझ्या एकट्यामुळे झाला नाही. माझं टीम वर्क आहे, मी आहे, माझ्या घरातले लोक आहे, परिवारातले लोक आहे. मी मगाशी म्हटलं ज्या प्रकारे माझं लोकांपुढे आयडी आहे की मी लावारिस आहे. ठीक आहे, लावारिस असूनही मला जगभर लोक प्रेम करतात, जगभर माझे भाऊ बहीण आहे, जगभर माझं प्रेमळ नातं आहे सगळ्यांची. परंतु तेव्हा एक ऋणानुबंध आहे की बहीण भाऊ आपल्याकडे पवित्र नातं आहे. तर त्या पवित्र नात्याला कुठेतरी एका रूपामध्ये आणून एका दिवशी, जसा आजचा दिवस आहे 5 एप्रिल 2026 रविवार, तर मी असं म्हणतो की आजच्या दिवसाला आपण भावा बहिणीचा दिवस मानावं. ते विदेशातून बरेच सण आले आणि ते आम्ही ऍक्सेप्ट केले. व्हॅलेंटाईन डे आमच्या देशाचा इव्हेंट नाही, पण आम्ही त्याला प्रेम दिवस, प्रेम दिन म्हणून साजरा करतो. मी व्हॅलेंटाईन म्हणत नाही, परंतु प्रेमाचा भाग आहे, भावा बहिणीचं पवित्र प्रेम आहे. तर ह्या पवित्र प्रेमाच्या दिवशी भावानी बहिणीला एक असं ट्रीट द्यावं जे मी आज दिलंय. हे मी दिलंय हे आमच्या सगळ्याच बहिणी आहेत, सगळेच भाऊ आहेत, त्यांच्या मार्फत दिलेलं आहे. आणि हे देत असताना माझी इच्छा होती की निदान आम्ही भेटत नाही एक दुसऱ्याला, मुळात माझा तर वेळच मिळत नाही कोणाला, पण या इंटरॅक्टमुळे, 1-2 तासाच्या इंटरॅक्टमुळे एक दुसऱ्याला आम्ही संपर्क करू शकतो, एक दुसऱ्यासोबत काही 4 चांगली व्यंजनं खाऊ शकतो आणि सुखादुःखाचं बोलू शकतो. तर एक हेतू माझा असा आहे की आजच्या नंतर आपल्या भारतातल्या स्पेशली किंवा जगात असणारे जे भारतीय लोक आहेत त्यांनी भावा बहिणीसाठी अशा एका पद्धतीचं ट्रीट 5 एप्रिललाच ठेवावा प्रत्येक वर्षी, असं माझा मान असतो. 5 एप्रिलला पहिला, दुसरा हा मेसेज देशभरात तुम्ही काय अजून कुठे कार्यक्रम करणार आहात का, असं पुढे नेण्यासाठी अजून काय? नाही, आता मी माझ्या पद्धतीने इंडिया मीडिया लीग अँड इव्हेंट्स मॅनेजमेंट मार्फत, मी मॅनेजिंग डायरेक्टर संचालक आहे त्या मॅनेजमेंटचा, त्या मार्फत मी आज सुरुवात केली. मी छोटेखानी केली, ज्याची जशी अवकात असेल, जसं ऐपत असेल त्याने आपापल्या बहिणीसाठी, बहीण म्हणजे सख्खी नव्हे, बहीण म्हणजे मावशीची मुलगी, काकाची मुलगी आहे, भाऊ आहे, हे नातं आहे आपलं. आणि काही असे मित्र असतात जे जीवा पलीकडे, भावा पलीकडे नातं ठेवतात, ते पण आपलेच भाऊ आहे. आता माझे भरपूर आहेत असे इथं, तर ते सगळे आपले असतात. मग भावा बहिणीच्या नात्याने याने एकत्र या आणि निमित्त आहे ज्याच्यात ज्या पद्धतीने व्यंजन देता येईल, नाचता येईल, गाता येईल, काही चांगले डायलॉग्स करता येईल, कविता बोलता येईल, ते एक मनोरंजनाचा कार्यक्रम पण त्यामध्ये भावा बहिणीच्या नात्यामध्ये होऊ शकतो. आणि 5 एप्रिलला याच्यासाठी की मी त्याची आज सुरुवात केली, जसं कुठेतरी कोणीतरी व्हॅलेंटाईन डे ची सुरुवात केली, जसं कोणीतरी मदर डे ची सुरुवात केली, फादर डे ची सुरुवात केली, तर मदर फादर तर रोजच आहे आमच्यासाठी आणि भाऊ बहिणी रोज आहे, ते पवित्र नातं आहे. परंतु कधीतरी त्यांना कुठेतरी एकोप्याने घ्यायचं आणि त्यांच्या संपर्कात येऊन आपण एकमेकाला बघू, काहीतरी अशा पद्धतीने 4 शब्द चांगले, 4 विचार चांगले, आपलं प्रेम, माया एक दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न करावा, असं माझं वैयक्तिक मत आहे. पण इव्हेंट मॅनेजमेंट मध्ये जर आम्हाला कोणी ऑफर केली तर आम्ही अशाच पद्धतीचं इव्हेंट त्याला सक्सेसफुल करून देऊ शकतो. आणि त्यांची संख्या किती असू शकते, मग ती 50 असेल, 25 असेल, 100 असेल. आणि माझ्याकडे 5 स्टार हॉटेल पासून, 3 स्टार हॉटेल पासून समुद्रामध्ये भरपूर जागा आहे, मी समुद्राच्या बोटीमध्ये चांगल्या चांगल्या प्रकारचे इव्हेंट करून देऊ शकतो. आता मी सरकारकडे मागणी करतोय की बोटीमध्ये मी लग्न करून देणार सगळ्या जाती धर्माचे, कारण हॉलमध्ये 6-6 महिने लाईन लावावं लागते. हॉटेल 5 स्टार हॉटेल लोक वैतागले त्याच्यात इव्हेंट करून, आणि 6-6 महिने लोकांना वेटिंग करता येत नाही, सगळं महागडं झालंय. मी बोटीमध्ये लोकांची लग्न लावणार, अशा पद्धतीचं मी सरकारला मागणी केली. तर ती तुमच्या मार्फत समाजापुढे जाईल, सरकार पुढे जाईल. मी सरकारला त्या मागणीचा प्रस्ताव ठेवलेला आहे, सरकार काय म्हणेल तो पुढे भाग आहे. पण मला ते ऑफर ऑलरेडी आलेले आहे की आमचं लग्न बोटीमध्ये कधी करणार, कशा पद्धतीने करणार. तर लग्न नाही, लग्न असेल, वाढदिवस असेल, कुठल्याही पद्धतीचा मनोरंजनाचा कार्यक्रम असेल, तो आपल्याला बोटीमध्ये करता येईल. डिजिटल युग आहे, एकमेकांना बोलायला लोकांना वेळ नाही, अशा वेळेस ही संकल्पना कशा पद्धतीने काम करेल? नाही, संकल्पना चांगल्या पद्धतीने काम केली पाहिजे, कारण मी पवित्र मनाचा आहे.
माझे पवित्र विचार आहे. मी माझ्या भावा बहिणीला घेऊन पवित्रतेचा विचार केलाय. ह्याच्यात कुठल्याही भावाचा कुठल्याही बहिणीचा कसला स्वार्थ आहे. भले आम्ही साधी लोक आहोत, सर्वसामान्य लोक आहोत, पण आमचे विचार खूप पवित्र आहेत आणि ते प्रगतीपथाचे ते कुठेतरी अजरामर आहे, ते अनमोल आहे. लोक ह्याला अप्रिशिएट करतील आणि करावं मला असं वाटतं. आपण आपल्याकडे कुठला तरी सण आला बनवला कुणीतरी, आपण जसं रंगपंचमी म्हणतो, तर आपण कुणीतरी आपल्याला त्या काळामध्ये शिकवलं ना, रंगपंचमी होती, होळी होती, दुसरीची रंगपंचमी. तसंच भावा बहिणीचा एक दिवसाचा हा संवाद, प्रेमाचा संवाद, या संवादाला आपण एकत्र आलो. पण संवादासोबत आपण 4 व्यंजनं खाल्ली, चांगल्या पद्धतीचं डिश खाल्लं, गोड आता आपण खाणार आहोत. म्हणजे तिखट खाल्लं तर गोड पण आहे. त्याची चर्चा झाली, तुम्ही कुठे आहात, तुम्ही कशा आहात, तुम्ही कशा आहात, काय चाललंय, पुढची प्रगती कशी काय. आता माझा एक भाऊ पोलीस मध्ये, तो पोलीस मध्ये बिझीच असतो, पण त्याला मी म्हटलं की तुला हजर राहायचंय, तो आला, हजर राहिला आणि गेला, पण त्याला ड्युटीला जाणं गरजेचं आहे. तर तो निदान आपल्या या भावा बहिणीच्या संवादाला त्याने कुठेतरी जोड दिली आणि हे हॅपीनेस आहे. इट इज अ व्हेरी बिग थिंग की तुम्ही आपल्या बहिणीबद्दल, आपल्या भावाबद्दल मनामध्ये किती किंतु परंतु ठेवा, पण तुमचं प्रेम हे कुठंच लपणार नाही. आणि माझं तर सगळ्यांवरच प्रेम आहे. ते म्हटलं, मी जरी लावारीस आहे जगाच्या नजरेमध्ये, तरी माझे वारीस म्हणून जगभरात मला भाऊ बहिणी भरपूर आहे, मला मानणारे भरपूर आहेत. आणि तुम्ही सगळे तर ओळखता मला, तुम्ही माझ्या जवळचेच आहात. एकंदरीत हा जो दुरावा वाटला आजकाल लोकांना, तो एकत्र यायला जास्त मदत केली. होईल होईल आणि झाली पाहिजे. नाही जरी झाली तर झाली पाहिजे. शेवटी नातं आहे, हे नातं कुठंच तुटत नाही. राग आला हा भाग वेगळा आहे. मी म्हटलं ना, किंतु परंतु प्रत्येकामध्ये, नवरा बायकोमध्ये, मुलांमध्ये, बापामध्ये आहे ना, प्रत्येकामध्ये. पण त्याला बाजूला सांगून एक दिवस भावा बहिणीच्या संवादाचे, त्याच्यात नुसतं संवाद नाही, भोजन चांगलं भोजन केलं, मस्त केलं, पण ज्याची ज्या पद्धतीची अवकात असेल त्या पद्धतीने ट्रीट होईल. एखादा भाऊ मला कॉल करेल की मला 5 स्टार मध्ये 100 भावा बहिणीला करायचं, मी करून देईल. एखादा मला करेल की मला बोटीत पाहिजे बाबा भावा बहिणीला, मला इव्हेंट करायचं, मी करून देईल. माझं ते कामच आहे, माझा तो पेशाच आहे. पण त्या निमित्ताने हा त्याला दुजोरा मिळेल की 5 एप्रिल 2026 ला मी याची नीव ठेवलेली भावा बहिणीच्या वैयक्तिक. म्हणजे मी सांगितलं की माझ्या त्या इव्हेंटला फक्त भाऊ आणि बहीण असेल, काका, मामी, मावशी, मेवना, साला, बिला, जिजा कोणी नाही, फक्त भाऊ आणि बहीण. तिथे त्यांना फ्रीडम द्या. तिथे त्या टाइमची तुमची सून नाही पाहिजे, सासू नाही पाहिजे, कोण नाही पाहिजे, आम्ही भाऊ आहे. आणि एक दिवस आमच्यासाठी का नसं. तर एक दिवस म्हणजे आम्ही हॉटेलमध्ये 4 तास काढले. उद्या जर वेळ आली तर आम्ही सिंगापूरला जाऊ सगळे मिळून, तिथे आम्ही एक दिवस आमचा एन्जॉय करू, 3 दिवस. तर हे सगळं पॉसिबल आहे. आणि आपल्या देशामध्ये संकटाचं वारं काही कमी नाही, टेन्शनचं वारं काही कमी नाही. आणि त्याच्यात थोडस टेन्शन मुक्त व्हा ना. बहिणीला तुमचं काय सुख दुःख सांगा, बहिणीचं तुमचं दुःख सांगा, त्यातून तुम्हाला काय सोल्युशन काढता येईल ते बघा. मदत हा भाग वेगळा आहे, प्रत्येकाला करता आली तर केली पाहिजे. करता येत नाही तर निदान 4 शब्द चांगले तरी मांडा. त्यांच्या माथ्यावरून हात फिरवा, डोक्यावरून हात फिरवा. 5 एप्रिल याच तारखेला विशेष आहे का? असं काय नाही, माझ्या मनात आलं. संडे आहे, लोकांना संडेला सुट्टी असते, लोकांना म्हणायची गरज नाही, यार नाही तो माझी ड्युटी येऊ, मला जमणार नाही वगैरे वगैरे. अरे रविवार आहे, प्रयत्न करा. रविवार असल्यामुळे आम्ही सगळे एकत्र आहेत. पण लोकांना सुट्टीचा दिवस पण आवडेल, की सुट्टीच्या दिवशी आम्ही 10 हजर आहोत. आणि मला असं वाटतं, मी 5 एप्रिल म्हटलेलं आहे, तुम्ही कशा पद्धतीने चालताय हे समाजाला जाणारा एक मेसेज आहे. समाज कसा बघतो त्या दृष्टिकोनातून. कारण भावा बहिणीमध्ये दुःख पण भरपूर आहे. अनेक भाऊ, मी तर असं म्हणतो की ज्यांना बहिणी नाही आहेत त्यांचा मी भाऊ आहे, आणि ज्यांना भाऊ नाही ते माझ्या बहिणी. का? कारण जगामध्ये अशी लोक आहेत की त्यांचं कोणीच नसतं. मग जिथं कमी तिथं आम्ही असतो, आमचं गृहीत वाक्यच आहे, जिथे कमी तिथे